नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमी आणि बरच काहीची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत. पुण्याचा चाकण परिसर दुहेरी हत्याकांडाने हादरलाय. अक्षरशः अंगावर काटे उभे राहावेत अशी ही धक्कादायक घटना घडलेली आहे. प्रेम प्रकरणातनं घडलेलं हे दुहेरी हत्याकांड आहे. एका वीटभट्टी मजुराच्या मुलानं एका हॉटेल मालकाची मुलगी पळवून नेली. या हॉटेल मालकानं मुलीचा प्रियकर आणि त्याच्या मित्राला हॉटेलजवळ बोलावून घेतलं. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आणि प्रियकराच्या नातेवाईकांनी सुद्धा त्या तिघांना मारहाण केली. या मारहाणीत 2 तरुणांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलेलं आहे. विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे ज्या हॉटेलजवळ त्यांना मारहाण करण्यात आलेली होती त्या हॉटेलचं नाव माणुसकी आहे आणि ज्या प्रियकरानं हॉटेल मालकाची मुलगी पळवली तो चक्क विवाहित असल्याचं समोर आलेलं आहे. दोन जणांचा मृत्यू या सगळ्या मारहाणीमध्ये झालेला आहे. बेदम अशी ही मारहाण करण्यात आलेली होती. ऑनर किलिंगचा हा प्रकार असल्याचं देखील बोललं जात आहे. मात्र चाकणमध्ये घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनं फक्त पुणे जिल्ह्यातच नाही तर राज्यभरातही खळबळ माजलेली आहे. व्हायला पाहिजे ना चौकशी. तुला बाई कसं नेलं का प्रेमाने गेली, तुझं त्याचं पहिलं काय होतं का, तुला बळजबरी केली का, तुझ्या बलात्कार केला, हे त्या मुलीची चौकशी व्हायला पाहिजे ना. मुक्ता बाळू गावड़े के अलावा भी 3 और उसके ही समाज के लोग इस मारपीट में शामिल हैं और फिर दूसरे समाज की जिसमें से महिला है उसके परिवार के लोग भी इसमें शामिल हैं. तो ये परिवारों का आक्रोश है अवैध संबंध को लेकर के. इसमें किसी तरह की ऑनर किलिंग की, प्रतिष्ठा मृत्यु देने की कोई बात सामने नजर नहीं आ रही है. दुहेरी हत्याकांडामुळे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहे आणि आपण बघतो आहोत की करंज विहारे हेच ते गाव आहे ज्या गावातील या माणुसकी हॉटेलमध्ये माणुसकीची हत्या केली गेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काल रात्रीची ही घटना आहे. या ठिकाणी या हॉटेल मालकाच्या मुलीशी प्रेम करणाऱ्या एका युवकाने तिला पळवून नेल्यानंतर त्याचा शोध घेतला गेला आणि त्याच्या मित्रालाही परत बोलवलं गेलं. दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. चटके दिल्या गेले, सळीने मारहाण केल्या गेली आणि त्या मारहाणी दरम्यान पहाटे त्यांचा मृत्यू झाला. ही घटना जेव्हा पोलिसांना कळाली तेव्हा ते तात्काळ इथे दाखल झाले आणि आता या प्रकरणी 9 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. या घटनेला सुरुवातीला ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता पोलिसांच्या तपासात हे स्पष्ट झालेलं आहे की हा ऑनर किलिंगचा प्रकार नसून संतापाच्या भरात ज्या मुलाने मुलीला पळवून नेलं होतं त्याच्या नातेवाईकांनी, त्याच्या बायकोनी आणि हॉटेल मालकांनी म्हणजे मुलीच्या वडिलांनी सुद्धा या सगळ्यांना मारहाण केली संतापाच्या भरात आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. पोलीस आता या प्रकरणी पुढील तपास करतायत आणि यामध्ये आणखी काही आरोपी आहेत का याचाही शोध घेत आहेत. पुढे जर्नलिस्ट भरदास हिरवाळेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, खेड, पुणे. याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊया. गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. गोविंद, चाकणमधल्या या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनं पूर्ण जिल्हाच हादरलेला नाही फक्त तर राज्य देखील हादरलेला आहे. या हत्येमुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित झालेले आहेत. ऑनर किलिंगचा मुद्दा देखील उपस्थित केला गेला होता. गोविंद, काय नेमकी या सगळ्या प्रकरणामागची सत्यता आहे? खरं तर या सगळ्या प्रकरणाला पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने याचा तपास केला आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा जो सगळा प्रकार आहे तो प्रेम प्रकरणातून घडलेला आहे. मात्र या प्रकारामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. जसे की ज्या तिघांना परत आणले होते, जे पळून गेलेले तिघही होते, मुलगी आणि जे 2 तरुण, त्यांना परत आणल्यानंतर बेदम मारहाण केल्या गेली आणि मारहाण करणाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी का दाखल केलं नाही रुग्णालयामध्ये, जेव्हा की त्यांना माहिती होतं की हे मरू शकतात. त्यामुळे कुठेतरी या घटनेमध्ये जी मुलगी बचावलेली आहे तिचा जबाब नोंदवण्याची आता मागणी मोठ्या प्रमाणात होते. जे मयत तरुण झालेले आहेत त्याच्या नातेवाईकांनी ही मागणी केलेली आहे. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे पोलीस सकाळपासून असं म्हणत होते की ऑनर किलिंगचा प्रकार नाहीये. मात्र आता लेटेस्ट जी माहिती आलेली आहे त्यानुसार पोलिसांनी आरोपींमध्ये जी कोणी मंडळी आहेत त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती
कायद्या अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे प्रकरण अतिशय गंभीर आहे, हा. गुंतागुंतीचं आहे. 2 तरुणांना याच्यामध्ये नाहक त्यांचा जीव गेलेला आहे. रात्रभर त्यांना मारहाण झाली, लोखंडी सळई आणि चटके देऊन त्यांना मारलं गेलं आणि त्यांच्यावर उपचारासाठी त्यांना दाखल केल्या गेलं नाही. त्यामुळे अत्यंत निर्घुण असं हे कृत्य आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यातला जो मुख्य मयत आहे, जो बाळू गावडे नावाचा, ज्याचं मुलीवर प्रेम जडलं होतं, त्याचं आधीच लग्न झालं होतं आणि त्याला 2 मुलंही होतं. असं असताना आपल्याला आपली बायको आणि इतर मंडळी अडचण ठरतील म्हणून त्यांनी पळून जायचा निर्णय घेतला होता. ते यशस्वी सुद्धा झाले होते. मात्र त्यांना शोधून पुन्हा आणल्या गेलं, रात्रभर डांबून ठेवल्या गेलं आणि त्यांना मारहाण करून त्या मारहाणीमध्ये त्या दोघांचा मृत्यू झाला. तर मुलगी जी आहे ती जखमी आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत असं पोलीस म्हणतात. मात्र एकूणच जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचं उत्तर त्या पीडित मुलीच्या जबाबानंतर समोर येणार आहे आणि त्यामुळे आता तिच्या जबाबाची प्रतीक्षा सगळ्यांना लागलेली आहे. बिलकुल गोविंद, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. यानंतर आता आपण बातमी बघणार आहोत ती आईच्या मोठ्या धाडसाची आणि वाघापेक्षाही मोठं काळीज असणाऱ्या आईची. ही घटना आहे चंद्रपूरची. आपल्या काळजाचा तुकडा वाघाच्या जबड्यात बघून ती आई घाबरली नाही. या आईचं नाव आहे अर्चना मेश्राम. वाघाच्या जबड्यातनं आपल्या चिमुकलीची सुटका करण्यासाठी तिनं आरडाओरडा केला, मात्र वाघ काही मुलीला सोडत नव्हता. यानंतर आईच्या अंगात वाघाचं बळ संचारलं. तिनं हातात काठी घेतली आणि वाघावरच हल्ला चढवला. त्यानंतर या वाघानं मुलीला सोडलं आणि अर्चना यांच्यावर हल्ला केला. मात्र हिम्मतवान आईनं वाघाचा हल्लाही परतवून लावला. इतकं होऊन सुद्धा वाघानं पुन्हा मुलीचं डोकं जबड्यात पकडलं. त्यानंतर ही आई घाबरली नाही. तिनं पुन्हा एकदा मोठ्या ताकदीनिशी वाघावर हल्ला केला आणि वाघाच्या जबड्यातून अर्थात मृत्यूच्या दाढेतून आपल्या चिमुकलीला वाचवलं. आईच्या या जिद्दीपुढं वाघाची ताकद सुद्धा कमी पडली. चिमुरडीला वाचवणाऱ्या या माऊलीचं सर्व स्तरांमधनं आता कौतुक होत आहे. एका आईने आपल्या 5 वर्षाच्या मुलीला वाचवण्यासाठी थेट वाघाची झुंज केली. त्या झुंजीची कथा कशी होती आपण त्याच आईकडनं जाणून घेऊया. अर्चना मेश्राम आपल्यासोबत ही प्राजक्ता आहे. आपण बघू शकतो की या प्राजक्ताला 1 जुलैला वाघाने तिच्यावर हल्ला केला होता. जर का आज 15 दिवसानंतर जर का तुम्ही तिची परिस्थिती बघितली तर ती धोक्याच्या बाहेर आहे. मात्र तिच्या चेहऱ्यावर आजही आपण बघू शकतो की त्या हल्ल्याचे निशाण दिसतात. तिच्या मानेकडला भाग असेल, डोक्याकडला वरचा भाग असेल, आजही वाघाचे दात तिच्या चेहऱ्यावर दिसतात. त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की किती मोठा वाघाने हा हल्ला केलेला होता. या हल्ल्यामध्ये सुदैवाने ती बचावली आणि ही बचावली कशामुळे तर तिच्या आईने वाघिणीचं रूप घेतलं आणि वाघाला पळून लावलं. त्यामुळे कुठेतरी प्राजक्ता बचावलेली आहे. नेमकं त्या दिवशी काय घडलं हेच आपण प्राजक्ताच्या आईकडनं जाणून घेऊया. ताई, नेमकं काय झालं होतं त्या दिवशी, थोडं सविस्तर सांगा. मी टॉयलेटला जायसाठी निघाली होती, तर मला माहीत नाही का हे माझ्या मागे येणार बा म्हणून. हे माझ्या मागे येत होती. थोडा दूर गेल्यानंतर म्हणजे आवाज देत होती, तर मी बघितलं. तर मग ही माझ्यासोबत आली आणि नंतर येताना तिकडून टॉयलेटकडून हे माझ्या मागेच होती, सू करतो म्हणून. आणि नाही का मला वाटलं की ही येत आहे माझ्या मागे, तर तिकडून नाही का हिच्यावर अटॅक केला वाघाने आणि नाही का हिला पकडल्यानंतर ही आई म्हणून अशी ओरडली. तर मग मी काय झालं म्हणून मागे बघितलं, तर मग खूप म्हणजे असं तिला तोंडामध्ये पकडून खिचत घेऊन जात होता. तर मी ओरडली. मला वाटलं की आजूबाजूला कोणी असणार तर धावत येणार बा म्हणून, पण तिथं कोणीच नव्हतं. मी ओरडली. मग मला काही सुचलंच नाही. माझ्या मुलीला घेऊन जात होतं तर मला बांबू दिसला. त्याच्यानं मी त्या बांबूंनी नाही का मागून त्याच्यावर असं मारल्यासारखं अटॅक केला. तर नंतर त्यानं नाही का सोडला आणि नाही का थांबला. मला वाटलं की तो जाणार, पण नाही का तो पुन्हा हिला पकडलं तिथंच आणि नाही का पुन्हा घेऊन जात होतं. तर मी पुन्हा तसंच केलं, बांबूनं त्याला मारल्यासारखं मागून केलं. तर नंतर त्यानं सोडलं आणि माझ्याकडे फिराला. मग तो माझ्याकडे येतोच होता, तर मी त्या जोऱ्यामध्ये जमिनीवर तो बांबू म्हणजे असं आपटलं मारल्यासारखं. तर मग तो बाजूनं चालला गेला. अच्छा, मला एक सांगा की त्या क्षणाला नेमकं तुमच्या मनामध्ये भीती, कारण की शेवटी तुमची मुलं, त्यामुळे तुम्ही देखील एक वाघिणीच्याच रूपामध्ये तेव्हा आल्या होत्या. ती शक्ती कुठून आली त्याबद्दल काय सांगाल? माझ्या मुलीला घेऊन जाताना असं मन म्हणजे
हे झालं की आपल्या मनाकडे मी पाहिलंच नाही. माझ्या मुलीला घेऊन जाताना माझी इतकी म्हणजे हिंमत नव्हती की मी आपल्या पोरीला त्या वाघाच्या तोंडामध्ये सोडून घरी जाऊ शकेन. म्हणूनच मी तो प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तिच्या चेहऱ्याची काही हाडं देखील तुटलेली आहेत. याच संदर्भात डॉक्टर अभय दातारकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. आपल्यासोबत अभय दातारकर सर आहे. त्यांनाच विचारूया की नेमकी प्राजक्ताची सध्या कशी तब्येत आहे आणि आता पुढच्या ज्या काही सर्जरी आहे त्या कोणत्या आहे आणि कशा प्रकारे होणार आहे. सर, काल प्राजक्ता तुमच्याकडे आली. जेव्हा संपूर्ण घटनाक्रम तुम्हाला माहीत पडला तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये पहिल्या काय कल्पना आल्या आणि सध्या तिची काय तब्येत आता कशी आणि कोणकोणत्या सर्जऱ्या देखील होणार आहे. काल प्राजक्ता मेश्राम नावाची मुलगी आमच्याकडे साधारण मी दुपारी तिला पाहिलं आणि 5 वर्षाची मुलगी आहे ती. आणि मी जेव्हा तिची पूर्ण हिस्ट्री घेतली तर मला तिच्या आईने सांगितलं की तिच्यावरती वाघाने अटॅक केला होता. साधारणतः 15 दिवसापूर्वीची घटना असावी. आणि तिला पाहिल्यानंतर आणि तिच्या आईने जे मला सांगितलं की तिने कसं त्या वाघाला पळवण्याचा प्रयत्न केला, तर मी एकच माझ्या ह्याच्यात आलं की ह्या दोघींचं पण नशीब चांगलं होतं म्हणूनच त्या दोघी वाचल्या. मी पूर्ण एक्झामिनेशन काल केलं. आम्ही तिचे एक्सरेज आणि CT स्कॅन वगैरे केलं. तर तिच्यानं चेहऱ्यामध्ये फ्रॅक्चर्स आहेत. वरच्या जबड्यामध्ये स्पेशली डोळ्याच्या खाली, डोळ्याच्या साईडला असे फ्रॅक्चर्स आहेत. आणि फ्रॅक्चर्स असल्यामुळे तिच्या एका साईडचा जो वरचा जबडा आहे तो खाली आल्यामुळे तिच्या दातावर दात येत नाही आहे. तर ती आमच्याकडे त्या कंप्लेंटसाठी आलेली आणि तिचं लवकरच आम्ही या वीकमध्ये, पुढच्या वीकमध्ये तिचं ऑपरेशन करणार आणि ऑपरेशन केल्यावरती ते जॉचे पूर्ण फ्रॅक्चर्स आम्ही व्यवस्थित नॉर्मल फिक्स करून ती चांगली होईल म्हणजे आमच्या इथे. दुसरं म्हणजे तिला एक दुसरा इश्यू आहे की तिला फेशियल नर्व पाल्सी, जी नर्व राहते आपल्या चेहऱ्याला सप्लाय करते, तर ती एक पाल्सी, फेशियल पाल्सी तिला आहे. त्याच्यासाठी मेडिसिनल ट्रीटमेंट आम्ही सुरू केलेली ऑलरेडी. आणि युजली फेशियल पाल्सी 3 to 6 मंथ्समध्ये ती रिकवर होते. आणि नाही रिकवर झाली तर पुढे काय करायचं ते आपण त्यावेळी ठरवू. म्हणजे जेव्हा तुम्ही तिला पहिल्यांदा बघितलं, किती गंभीर अटॅक, म्हणजे किती मोठा अटॅक केला होता वाघाने आणि सुदैवाने आता ती वाचली. तर एकंदरीत काही हाडं वगैरे त्या चेहऱ्याची तुटलेली आहे. नेमकं त्यांचं काय सध्या कंडिशन आहे? जसं मी सांगितलं, तिचे वरच्या जबड्याचे हाडं पूर्ण तुटलेले आहे आणि बेस ऑफ द स्कलमध्ये पण एका ठिकाणी फ्रॅक्चर आहे. म्हणूनच तिची ती फेशियल पाल्सी आहे. मला असं वाटतं की वाघाने तिला जे खालच्या आणि वरच्या जबड्यामध्ये असं पकडलं असावं. आणि जे तिच्या आईने मला सांगितलं की तिचं डोकं पकडून तो वाघ तिला ओढून घेऊन चालला होता. तर अशा कंडिशनमध्ये त्या वाघाने, माहिती नाही का बरं तिला, अदरवाईज तुम्हाला सगळ्याला माहीत आहे वाघ अटॅक केला की तो पूर्ण तोडूनच सोडतो. पण त्या पोरीचं नशीब खूप चांगलं आहे आणि तिच्या आईचं पण नशीब थोर असल्यामुळेच त्या दोघी पण त्या वाघाच्या याच्यामधून टोटली पूर्ण व्यवस्थित तो वाघ पळून गेला शेवटी. आणि ते चांगले म्हणजे ते आपल्याकडे आलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. याच सगळ्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तुषार कोहळे आपले नागपूरचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. तुषार, वाघाच्या हल्ल्यामध्ये चिमुकली जखमी तर झालेली आहे, मात्र या चिमुकलीला तिच्या आईनं जे धाडस दाखवलं, जी जिद्द दाखवून वाचवलं, त्याचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. वाघाचे हे हल्ले नेमके थांबणार केव्हा हा तर प्रश्न आहेच, मात्र त्यांना रोखणं देखील गरजेचं आहे. तुषार, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? अजिंक्य, जर आपण एकट्या चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर मागच्या 6 महिन्यामध्ये एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 26 लोकांचा वाघांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. म्हणजे संपूर्ण देशामध्ये चंद्रपूर जिल्हा हे असं केंद्र आहे जिथे वाघांच्या सातत्याने हल्ले होतात. कारण की आपण बघितलं तर तिथे ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये दिवसेंदिवस वाघांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तिथले जे वाघ आहे ते बाहेर कोरमधनं बफर झोनमध्ये येतात आणि बफर लगत ज्या काही गावं आहेत त्या गावामध्ये शिरतात. शेतकऱ्यांचे जे शेतं असतात, गुरं चरतात, त्या भागामध्ये जाऊन ते गावकऱ्यांवर हल्ला करतात. आता वन्यजीव रक्षक यांच्याकडनं दावा केला जातो की मनुष्याने त्यांच्या जंगलावर अतिक्रमण केलं. पण प्रश्न हा आहे की यामध्ये जर का तोडगा काढायचा असेल तर एक गोष्ट आहे की जसा वाघाचा जीव महत्वाचा असं वन्यजीव प्राण्यांना, वन्यजीव संरक्षणाला वाचतात, तसा लोकांचा देखील जीव महत्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने सर्व गोष्टीचा विचार
विचार करणं गरजेचं आहे. सरकारने वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या योजना राबवल्या, मात्र महत्वाचा विषय की वाघांची जी वाढती दिवसेंदिवस संख्या आहे ही एक मोठी वाघांचा आणि मनुष्याच्या संघर्षाला एक कारण ठरत आहे. आता शेवटी मनुष्यानी जर का तुम्ही ताडोबामधलं बघितलं तर अनेक गावं स्थलांतरित करण्यात आली आहे, पण दिवसेंदिवस त्यांचा क्षेत्र वाढत चाललेला आहे. त्यामुळे वाढतं क्षेत्र बघता या गावांना आणखी किती गावांना स्थलांतरित करायचं असा देखील प्रश्न स्थानिक गावकऱ्यांनी विचारला. आता 26चा आकडा जर का 6 महिन्यात 26 लोकांचा मृत्यू होत असेल, विशेष करून ब्रह्मपुरी जो तालुका आहे त्या ब्रह्मपुरी तालुका हा जगातला, म्हणजे जर का तुम्ही पूर्ण जगामध्ये जर का आकडे बघितले तर ब्रह्मपुरी असं केंद्र आहे जे वाघांच्या हल्ल्याचं एक मोठं केंद्र बनलेलं आहे. त्यामुळे प्रशासनाकडनं वारंवार उपाययोजना केल्या जातात. आता आपण जर का बघितलं की जी प्राजक्ता मेश्राम ज्या चिमुरडी आहे, त्या चिमुरडीच्या गावामध्ये याआधी देखील 2 लोकांवर वाघाने हल्ला केला, त्या 2 लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर अशा घटना सातत्याने त्या भागामध्ये घडत आहे. मात्र याला एक गोष्ट म्हणावी लागेल की ज्या काही उपाययोजना सरकारी पातळीवर व्हायला पाहिजे किंवा जे काही जनजागृती व्हायला पाहिजे ते कुठेतरी कमी पडतं. आणि दुसरी गोष्ट की वन्यजीव रक्षक जे वेगवेगळे प्रकारे लोकांवर आरोप करतात की त्यांनीच वाघाच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेलं आहे, ते देखील त्यांनी जे दावे केले आहे हे सगळे दावे लोकांकडनं फेटाळून लावलेले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने जर का बघितलं तर एक काहीतरी सुवर्ण मध्ये यामध्ये आता काढला जाणं गरजेचं आहे. तुषार, धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यावर्षी आषाढी निमित्त होणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेचा मान विणेकरी असलेल्या कोलते दाम्पत्याला मिळालेला आहे. त्यामुळे हे दाम्पत्य आषाढीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करणार आहेत. केशव कोलते हे गेल्या 20 वर्षांपासून मंदिरात वीणा वाजवतात. मानाचे वारकरी असलेले केशव कोलते हे विदर्भातल्या वर्धा इथले असून त्यांचं वय 71 वर्षे इतकं आहे. गेल्या 20 वर्षांपासून ते मंदिरात वीणा वाजवतात. यंदाच्या वर्षी कोलते दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळालेला आहे. त्यामुळे कोलते दाम्पत्य मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठल रुक्मिणीची पूजा एकादशीच्या दिवशी करणार आहे. कोलते दाम्पत्य वर्धा इथलं आहे. मानाचे वारकरी आहेत ते आणि यंदाच्या वर्षी विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेचा बहुमान कोलते दाम्पत्याला मिळालेला आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यासोबत पूजा मिळाली, पण पांडुरंगाची ही कृपा आहे त्याच्यामुळे आम्हाला हे मुख्यमंत्र्याची पूजा मिळाली. मला 20 वर्ष झाले मी सेवा म्हणून काम करतो आणि माधुगिरी मागून जेवण करतो. आणि मला पॅरालिस झाला होता 6 वर्षाच्या अगोदर. तर आमचे एकनाथ दिवाणजी आहे, एकनाथ महाराज पिंपळकर यांनी मला सोलापूरला ॲडमिट केलं आणि इथून ती मला डबा आणून देत होते. तेच आमची सेवा करते आणि तेच आमच्याकडे देखभाल देऊन आलो आहे. इंदुबाई केशवराव कोलते यांना असं कोरोना संपन्न होऊ द्या अशी आमची इच्छा. लेकरं बाळ सुखी राहू द्या, सुखी राहू. सेवा चालू आहे. तुकाराम महाराजाच्या मंदिरामध्ये सेवा चालू आहे माझी. सकाळी पूजेला जाते, दिवसभर आपले काम करते. एकंदरीत रमेश कोलते जे आहेत की त्यांना एकेकाळी पॅरालिस झाला होता, त्यातनं बरं होऊन ते सेवा करतात या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आणि त्या सेवेचं फळ आता त्यांना मिळालेलं आहे. पांडुरंगाची महापूजा ऐन एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत मिळते. तरी पण ते म्हणतात की आम्हाला स्वतःला काही नको, जगावरचं कोरोनाचं संकट जावं हीच त्यांची त्याच्यामागची एक भावना आहे. पंढरपूरहून वीरेंद्रसिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बातमी आणि बरंच काही आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.